सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. श्रीमंत मल्हारराव होळकरांच्या विषयी सांगायचं जास्त काही सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यांनाच त्यांचा इतिहास माहिती आहे. ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यावेळेस श्रीमंत मल्हार ज्यावेळेस राज्य करत त्यावेळेस मल्हाराया बाबू मल्हाराया बाबू अशी एक घोषणा होती. जर मुघलांच्या राजाला माहिती असेल की मल्हारराव होळकर आपल्याला चाल करून येतात, तर काही उदाहरण आहे की मल्हारराव होळकरांच्या भीतीनं त्यांच्याबरोबर सामोरं जाण्याऐवजी काही लोकांनी विष्णू आत्महत्या केली भीती होती. आणि आज जर आपल्या विचार केला तर ती कुठेतरी एक उणीव वाचते, कारण आपले मल्हारराव पुढे येणं तयार नाही किंवा काही गोष्टीनं मागं पडण्यात तयार आहे, काही पायवडीत मग नाही. तर मल्हारराव होळकर ज्यांनी संसदेसाठी सुद्धा संसदेत आज मल्हारराव होळकर जमीन आहे. मग आज आपले लोक मग त्या संसदेत किती आहे त्याचा पण आपण कुठेतरी विचार करावा. जी संसदच आपल्या जागेत उभा आहे, जी संसदच आपल्या जागेत निर्माण झाली आहे, त्या संसदेत आपला एकही माणूस नसणं ती कुठेतरी शोकांतिक आहे. आणि याचा कुठेतरी गांधीजीने विचार केला पाहिजे. त्या मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगेल की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आपलं कसं आपले 1, 2, 5, 10, 15, 20 संसदेत लोक जातील, राज्यसभेत जातील, विधानसभेत जातील, कारण जयंत्या पुण्यानंतर आपण साजरे केल्या पाहिजे आपलं तर तुमत नाही, पण त्यांचा आदर्शही कुठेतरी घेतला पाहिजे. राज्यकर्ते बनलं पाहिजे, कारण जर आपण राज्यकर्ते नाही बनलो तर किती दिवस दुसऱ्याच्या मुलीनं पाणी पिणार. कारण आज 2 नंबरचा समाज नुसता म्हणायचं आपला आहे. 2 नंबरची लोक आहेत आपली, 2 नंबरची राज्यसभेत आहेत, विधानसभेत कुठे आपण प्रशासन आहे ना 2 नंबरचं, तर आपला खालून शेवटचा नंबर सुद्धा लागत नाही. ते बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी विचार केला पाहिजे ना. आज आपण 2 नंबरचा समाज म्हणतो, पण आपली लोकच नाही ना तिथं, जिथं मेन व्यासपीठ आहे तिथं आपणच नाही ना. मग प्रत्येकच ठिकाणी जर आपण पाठीमागे राहिलो तर विचार पण करायला नाही. या गोष्टीला सर्वांनी विचार करावा. आणि आज मल्हारराव होळकरांचा पुन्हा एखादी पाकळी आपण आदर्श घ्याल एवढीच अपेक्षा करतो, जास्त काय बोलत नाही. तुम्ही सर्व उपस्थित राहिला, मान्यवर उपस्थित राहिले, सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय मल्हार. सर्वांचं आराधना दैवत श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी पवार असतील, श्रीकांत तरंगे साहेब, अमोजी देवकाते, सर्वच मान्यवर आणि तुम्ही सर्वजण की आपण ज्याच्या वेळेस कुठलीही जयंती साजरी करत असतो त्यावेळेस आपण सर्वजण जे काही निवडक कार्यकर्ते ज्यांना प्रेम आहे, आवड आहे, समाजामध्ये काम करण्याची सर्वांची भावना असते, असे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आज आपलं दैवत मल्हारराव होळकर जे होतं हे जर दैवत आपल्या समाजात नसतं तर आज आपल्या समाजाला कुठलीच दिशा मिळाली नसती. कारण गणमिकाव असो किंवा काही असो, पण दिल्लीचं वितप्त यशस्वी करण्यामध्ये मल्हारराव होळकरांना यश आलं होतं. फक्त थोडी मराठ्यांच्या सरदारांनी साथ द्यायला पाहिजे होती. आटोपार झेंडाही फडकवलाच होता, परंतु आपल्याच काही मराठी राजांना मल्हारराव होळकरांची कर्तव्याने मान्य नव्हती आणि पाहिजे तशी त्यांना साथ मिळाली नव्हती. आज ज्ञानव्यापीची मशीद आहे. आज ही मशीद मल्हारराव होळकरांनी ताब्यात घेतली होती, परंतु ब्राह्मणांच्या सांगण्यावरून ती परत दिली. कारण ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही इथून राज्य करून गेला, लढाई करून गेला, ताब्यात दिली, परंतु पुन्हा मला हे मुस्लिम समाज जगू देणार नाही. तर त्या मशिदीचा आजही वाद चालू आहे. म्हणजे आपल्या ह्या होळकर घराण्याने केलेलं जे कर्तृत्व आहे, ही कर्तृत्व जर आपलं नसलं तर आपण हिंदू संस्थानाचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले डॉक्टर श्रीकांत तरंगे साहेब, अमोजी देवकाते, या ठिकाणी अध्यक्ष किरणजी लालकुटे साहेब, तसे पवार आणि सर्वच समाज बांधव उपस्थित असले सर्वच. आज 16 मार्च 1993 साली या ठिकाणी मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. अतिशय खरंतर परिस्थितीमधून त्यांनी या ठिकाणी त्यांचा जिने झुककर मुघल सेना भी करती थी सलाम, जिने झुककर मुघल सेना भी करती थी सलाम, मल्हारराव होळकर उनका है नाम, मल्हारराव होळकर आहे उनका है नाम. मराठ्यांच्या साम्राज्यामधून महाराष्ट्रामधून या ठिकाणी महाराष्ट्रामधून विस्तार बाहेरच्या राज्यामध्ये करणारे सिंहाचा वाटा असणारे
सिंहाचा वाटा असणारे मल्हारराव होळकर हे एकमेव असे या ठिकाणी सर्वांना इतिहास माहितीच आहे. जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. मी जास्त बोलणार नाही, पण निश्चितपणे समाजाचा आदर्श घेऊन मल्हारराव होळकरांचा आदर्श घेऊन निश्चितपणे आपण त्या संसदेपर्यंत पोहोचलं पाहिजे, विधानभवनापर्यंत पोहोचलं पाहिजे असं मी तुम्हाला एक वाहिनी आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा श्रीमंत शुभेच्छा मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त सर्वजण जातात त्याबद्दल सर्व अभिवादन करतो. मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे युवकांचे आशास्थान माननीय डॉक्टर शशिकांत दंगे, भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहराचे अध्यक्ष किरणजी गानगोटे, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते पोपटराव पवार, आमचे सहकारी मित्र शिंदे मयूरजी शिंदे समोर आमचे सर्व मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नेते मंडळी, खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुषांची जयंती म्हणल्यानंतर आपल्यामध्ये एक शूरता निर्माण होती, एक वीरता निर्माण होती की ह्या राष्ट्रपुरुषांनी समाजासाठी किती योगदान दिलं, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन कसं काम केलं आणि स्वच्छ चारित्र्यवान निष्कलंक त्या काळामध्ये खरा योद्धा असेल तर मल्हारराव होळकर यांच्याकडे आता पाहिलं जातं. बरोबर आहे, आम्हाला एक राग आहे की ह्या प्रस्थापित समाजाने आमच्या राष्ट्रपुरुषाला झाकून ठेवलं, आम्हाला इतिहास कळून दिलेला नाही आणि ज्यांची सत्ता 70 वर्ष होती त्यांना कधीही संसदेमध्ये मल्हारराव होळकरांचा पुतळा उभा करता आला नाही. आणि आता 83व्या वर्षी ह्यांना ध्यान होतंय की मल्हारराव होळकरांचा सुद्धा त्या ठिकाणी पुतळा पाहिजे. मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं की बरेच जण शेतकऱ्यांचा जनता राजा म्हणतात, त्या माणसाला महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे, पण त्यांना शेवट का होईना डॉक्टर साहेब आठवण आली, ही सुद्धा खऱ्या अर्थाने महत्वाची गोष्ट आहे. आमचा समाज हा सरदार आहे, प्रामाणिक आहे आणि हे सरदारू प्रामाणिकपणाचा फायदा घेऊन ह्या प्रस्थापितांनी आमचा वापर केला. खांद्यावर हात टाकणे, वाढदिवसाला शुभेच्छा देणे आणि त्यावेळेस मग आमचं ऊर भरून येतं, आम्हाला काही समजत नाही. ही कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि आपण आपला रस्ता निर्माण केला पाहिजे. आपल्याला भासावलं जात आहे की आम्ही तुमचंच आहे, आम्ही तुमचंच आहे, ही सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण कुठेतरी चांगला एक रस्ता निर्माण केला पाहिजे. हो बरोबर आहे, मला सुद्धा समजतंय की 2025 आहे, आज रस्ता छोटाच आहे, पावर वाटच आहे चालू आता, पण कमीत कमी 29ला म्हणा, 34ला म्हणा, 40ला म्हणा एक चांगली 4 व्हीलर गाडी, चांगल्या मोठ्या गाड्या त्या रस्त्याने जाऊ शकते. म्हणून माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आजमावायचा प्रयत्न केला आणि मला सुद्धा मी डॉक्टर साहेबांना म्हणलो की मला खूप आत्मिक समाधान मिळतंय की मी हरलो असेल, पडलो असेल, पण मी लढलो. तुम्ही लढायला शिका आणि लढल्यानंतर आपल्यात किती ऊर्जा मिळते, किती. श्रीमंत सरदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. त्याचबरोबर आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील सर्व दिग्गज, सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी झाली. मल्हारराव होळकरांचं थोडक्यात सांगायचं सर्वांनी इतिहास सांगितलाय, पण छत्रपती शिवाजी महाराज
स्वप्न अखंड हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. त्यासाठी मुख्य इंदोरचे प्रस्थान जे महाराष्ट्रातून जाऊन इंदोरला यांनी स्वतःची अस्तित्व निर्माण केलं. आणि आज जरी आपण इंदोरला गेलो तरी भला मोठा असा राजवाडा बघितल्यानंतर अभिमानाने गुढ भरून येतो. असं पराक्रम राजू मल्हारराव होळकरांनी महाराष्ट्रावर देशाचं नाव त्या जगामध्ये गाजवलं. महापराक्रमी ज्यांना आपण म्हणतो अशा मल्हारराव होळकरांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि या जयंतीनिमित्त डॉक्टरांना आणि उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या संसदेमध्ये डॉक्टर साहेबांना जे जे आमच्याकडे सहकार्य आलं ते आम्ही करू हे आम्ही या ठिकाणी सांगतो. आजच्या कार्यक्रमाला थोडक्या वेळात सगळ्यांना आपण वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम मी सर्वांचं आभार मानतो. आज मल्हारराव होळकर यांची 332वी जयंती अख्ख्या देशभर साजरी होत असताना या शहरकरांनी सांगितलं, नानासाहेब ठाकरेंनी सांगितलं, वकिलांनी सांगितलं, आमोलींनी सांगितलं, सातपुते सरांनी सांगितलं, मला सांगण्यासारखं काय ठरलेलं नाही. त्यामुळं आज 332वी जयंतीनिमित्त तुम्ही समाज बांधव एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आभार मानतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, इंदोर संस्थानाचे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो. स्टेजवर असलेले श्री अमोलजी देवकाते, श्री शशिकांतजी तरंगे, मयूर शिंदे आणि पोपटनाना पवार आणि उपस्थित समाज बांधवांनो, मल्हारराव होळकरांचं जर जीवनाचं बघितलं, आत्ता यांच्याशी चर्चा झाली शशिकांतजींची, त्यांनी सांगितलं की एक सामान्य सरदार ते सुभेदार असा त्यांचा प्रवास झालेला आहे. हा जो प्रवास झाला होतो तो कशामुळे होतो याचं जर आपण चिंतन केलं तर तो गुणवत्तेनं होतो. गुणवत्ता काय असते? एका सैनिकाला जर युद्ध करायचं असेल तर त्या पुढच्या सैनिकाला त्यांनी वार कसा करायचा, वार कसा चुकवायचा हे असतं. एका सरदाराला जर युद्ध करायचं असेल तर त्याला त्याच्याजवळची जी 100-200 जणांची तुकडी आहे आणि पुढची 100-200 जणांची तुकडी आहे, तिला एकमेकात युद्ध कसं करायचं असतं त्याचं ज्ञान असतं. पण ज्याला संस्थान चालवायचंय त्याला तेवढं ज्ञान असून चालत नाही. त्याला कर कसा वसूल करायचा असतो, शेतकऱ्यांची काळजी कशी करायची असते, व्यापार कसा व्यवस्थित चालत आणि समाजातल्या जे चुकीचे लोक आहेत त्यांचा बंदोबस्त करून समाजाची प्रगती कशी करायला लागेल याचा विचार आणि चिंतन करायला लागेल. त्याच्यासाठी असणारी क्षमता ही खूप मोठी आहे. ती क्षमता आपल्या सुभेदारांनी स्वतःच्यात विकसित केली आणि देशातलं श्रीमंत आणि एक आज आपण सर्वजण सकाळी आपल्याला सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती साजरा करायची असा निरोप मिळाला आणि आपण सर्वजण तातडीनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण आपण सगळ्यांना ते वाचलंय. आज मल्हारराव होळकरांचा जयंती, त्यांचा जन्म पट्टण तालुक्यातील कोळमुरुड या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ आडनाव हे विरकर आणि ज्यावेळेस त्यांचा जन्म तिथं झाला त्यांचं आडनाव विरकर, त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या मामाच्या तिकडं प्रवास केला नंदुरबारला. त्या ठिकाणचे असणारे त्यांचे बारगळ मामा, त्यांच्याबरोबर त्यांनी तिथं लहानचे मोठे झाले आणि तिथंच त्यांनी एका साताराच्या याच्यामध्ये नोकरी केली. त्या कालखंडामध्ये सैनिकामध्ये भरती आणि युद्ध करणं हीच खऱ्या अर्थाने त्यावेळेची नोकरी आणि त्यावेळेचं काम असायचं आणि ते काम
त्यांनी तिथं केलं. त्यांच्याकडे असणारं शौर्य आणि त्यांची असणारी कर्तबगारी ती त्यांनी वेगवेगळ्या लढाया त्या काळामध्ये जिंकत सिद्ध केलं आणि त्यावेळेस बाजीराव पेशव्यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांची हळूहळू जी काय कारकीर्द वाढत गेली. त्यानंतर त्यांना अनेक अशी त्या भागामध्ये मावळ प्रांतामध्ये असत त्यांना जहागिऱ्या मिळत गेल्या आणि मल्हारराव होळकरांनी इंदोर या ठिकाणी काही कालावधीनंतर तिथं होळकरांचं साम्राज्य उभा केलं आणि होळकरांचं संस्थान या भारतामध्ये जे निर्माण झालं त्याचे मूळ पुरुष म्हणून सुभेदार मल्हारराव होळकर यांची ओळख आहे. आज आपल्याला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य टिकवण्याचं काम शिवाजी महाराजांच्या नंतर जर कुणी केलं असेल तर ते मल्हारराव होळकर आणि शिंदेंनी केलं. पेशव्यांच्या बरोबर त्यांनी त्यावेळेचं जे काम केलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची गादी ही सातारची आणि पेशवे हे त्यांचे सेवक म्हणून खऱ्या अर्थानं काम करत होते आणि पेशव्यांच्या बरोबर संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार हे शिंदे आणि होळकर ही दोन घराणी संपूर्ण भारतवर्षामध्ये करत होती. आणि ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर आणि शिंदे हे पेशव्यांच्या बरोबर काम करत होते, स्वराज्याचं रक्षण करत होते, त्यावेळेस अशा अनेक लढाया झाल्या. त्या लढायांमध्ये हे शिंदे आणि होळकर हे पेशव्यांच्या बरोबर होते आणि म्हणूनच आज आपण म्हणतो की अटक के पार ज्यांना मराठ्यांनी फडकवलं तर ते फडकवणारे मराठी कोण तर शिंदे आणि होळकर. आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण मराठ्यांनी अटक पार झेंडे फडकवले होते की आपल्या समोर फक्त एक जात म्हणून आपण पाहिलं, परंतु मराठा ही जात नाही तर मराठा ही महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठा म्हटलं गेलं. आणि पेशवे हे सुद्धा मराठेशाहीचे प्रतीक होते, शिंदे हे सुद्धा मराठेशाहीचे प्रतीक आणि होळकर हे सुद्धा मराठेशाहीचेच प्रतीक होते. आणि म्हणून ज्यावेळेस अफगाणिस्तानच्या जवळ असणाऱ्या अटक नदीच्या पार मराठेशाहीचा भगवा ध्वजा फडकवला तो सुभेदार मल्हारराव होळकरांनी त्या कालखंडामध्ये फडकवला. ही जी यशोगाथा आहे, ही जी त्यांची कर्तबगारी ही संपूर्ण हिंदुस्थानभर होती. अनेक लढाया त्यांनी केल्या. शत्रूंना मल्हारराव होळकर आले, त्यांचं सैन्य आलं हे समजताच अनेक शत्रू त्यांना शरण येत होते, अनेक शत्रू तलवारी टाकून त्यांच्या पुढं नतमस्तक होत होते. एवढा प्रचंड दरारा त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांनी केला. अतिशय सामान्य कुटुंबातला एक मल्हारराव होळकरांचा जन्म, एका धनगर कुटुंबातील जन्म, मेंढपाळ कुटुंबातला जन्म, काहीही वारसा नव्हता, कुणीही घरामध्ये त्यांना ते शिक्षण देणारं नव्हतं, परंतु स्वराज्यासाठी लढण्याची उर्मी त्यांच्या मनगटामध्ये होती. आणि म्हणून एका सामान्य मेंढपाळाचा पोरगा बघता बघता या हिंदुस्थानचा सुभेदार झाला आणि पेशवे जे पंतप्रधान होते त्या पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना त्यांच्या सन्मान जो होता मल्हारराव होळकरांचा तो पेशव्यांच्या घरामध्ये प्रचंड मल्हारराव होळकरांचा सन्मान केला. आज आपल्या सर्वांना इतिहास आता सांगितलं की आपला इतिहास थोडासा आपल्यापर्यंत कमी पोहोचला, त्याला कारणीभूत आपण सुद्धा सगळेजण, कारण आपण इतिहास जयंतीपुरता ऐकतो, अहिल्यादेवीचा इतिहास असेल, मल्हारराव होळकरांचा असेल, यशवंतराव होळकरांचा असेल, तेवढ्यापुरता ऐकतो आणि आपण सोडून देतो. आणि यामुळंच आपली जी काय सामाजिक, राजकीय, आर्थिक ही जी काय आपल्यामध्ये असणारी खच्चीकरणाची गोष्ट आहे त्याला कारणीभूत आहे आपण फक्त जयंतीच्या दिवशी त्या महापुरुषांचं, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, छत्रपती संभाजी महाराजांचं असेल, मल्हारराव होळकरांचं असेल, यशवंतराव होळकरांचं असेल, महात्मा फुलेंचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, ही सगळं फक्त आपण फक्त त्यांच्या जयंतीपुरतं ऐकतो आणि आपल्या जीवनामध्ये कृती करण्यापेक्षा आपण फक्त त्या ठिकाणी त्या गोष्टीचा एक सोहळा म्हणून त्या ठिकाणी पाहतो. म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण या महाराष्ट्रामध्ये गुलामाची जी आपल्यावर परिस्थिती आली त्याला आपण सर्वस्व जबाबदार आहे. आपण होत नाही, कारण त्या कालखंडामधल्या लढाया या समोरासमोर
नाही झाला तर आपण पोलीस स्टेशन गाठतोय, कोर्टामध्ये जातोय, परंतु तेवढं सुद्धा सामर्थ्य आज आपल्याकडे राहिलं नाही. आपण नेमकं चालू परिस्थितीमध्ये काय करतो? आज महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर जाती राजकारणाने प्रचंड महाराष्ट्रभर वाटलं. इथं प्रत्येक जण माझ्या समाजाचा माणूस असला पाहिजे हा एवढाच विचार करायला लागला. आमदार कोण पाहिजे? माझ्या समाजाचा. खासदार कोण पाहिजे? माझ्या समाजाचा. मुख्यमंत्री कोण पाहिजे? माझ्या समाजाचा. ही जी काही लोकांनी राजकारणासाठी जातीचं विष पेरलेलं आहे त्याच्यातून मित्रांनो फार मोठा गंभीर परिणाम तुमच्या आमच्या सर्वांवर येणाऱ्या काळात येणार. आज विचार करा, निश्चितपणे त्या जातीय राजकारणामुळे आपल्यावर त्याचा प्रचंड नुकसान आपलं झालेलं आहे. अनेकांनी स्वतःच्या जातीला पुढं करण्यासाठी इतर जातींवर पाय ठेवून आपलीच कशी माणसं पुढे येण्याचा प्रयत्न केला. परंतु जर आपल्याला सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा असेल आणि एक चांगलं राज्य घडवायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य म्हणून निर्माण करायचं असेल तर आपल्याला जातीवाद नष्ट करावा लागेल. आज जर आमदार माझ्या जातीचा असेल तर किती आपला फायदा होतो? खासदार माझ्या जातीचा असेल म्हणून काय फायदा होतो? हा जर विचार आपण करत राहिलो तर मित्रांनो विकासापेक्षा लोक जातीला जास्त महत्व द्यायला लागले आणि तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तुम्ही फायदा किती तोटा किती यापेक्षा किती जरी अन्याय झाला, तुम्हाला किती जरी न्यायापासून वंचित ठेवलं तरी फक्त या महाराष्ट्रामध्ये माझ्या जातीचा माणूस आमदार आहे, माझ्या जातीचा माणूस मंत्री, माझ्या जातीचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बोलण्याचं टाळलं जातंय आणि त्याला कितीही चुका झाल्या तरी अप्रत्यक्षरित्या त्याचं समर्थन केलं जातंय, त्याच्या चुकांवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ही कुठंतरी महाराष्ट्रासाठी अतिशय चुकीची गोष्ट आहे. आज आपण जर याच्यात बदल नाही केले, आपण जर याच्यात सुधारणा नाही केली, किरणजी धनंजय मुंडे असतील, संजय बनसोडे असतील किंवा संजय राठोड असतील, असे अनेक उदाहरण आहेत की ज्यावेळेस त्या आमदारावर त्या मंत्र्यावर काहीतरी प्रसंग आला की लगेच समाजाचा त्याला पाठिंबा मिळतो आणि त्याच्या चुका झाकण्यासाठी समाज पुढे येतो. आज असे जर प्रसंग झाले, जातीचाच माणूस उत्तर झाला तर PSI एकाच जातीचा, उद्याच्याला SP एकाच जातीचा आला, आमदार एकाच जातीचा आला, BDO एकाच जातीचा आला, DSP एकाच जातीचा आला तर मित्रांनो बाकीच्या जातींची कामं कशी होतात? जर त्यांच्या मनामध्ये जातीवाद आला अधिकाऱ्यांच्या तर इतरांची कामं होत नाही. आज डॉक्टरांच्या मनामध्ये जर जातीवाद आला, इनामदार डॉक्टरांनी जर ठरवलं तरी फक्त आपल्याच समाजाच्या पेशंटचं निदान करायचं, त्याला फक्त उपचार करायचा. दवाखाना चालला तर बंद पडत, पण लाखो लोक केवळ संकोचित वृत्तीमुळं मृत्युमुखी पडतील. आज इनामदार डॉक्टरकडे आपल्या या भागामध्ये बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक दैवशक्ती असणारा माणूस म्हणून बघितलं. इतक्या लाखो लोकांचा जीव वाचवला आणि त्यांच्या मनामध्ये जर जातीनं स्पर्श केला तर काय परिस्थिती होईल? म्हणून जात ही फक्त कोणाच्या तरी चुकांवर पांघरून टाकण्यापेक्षा एक संघर्ष करण्यासाठी आपल्याला मानवतेचा जो जन्म झालेला आहे त्या जन्मामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळामध्ये संघर्ष करावा लागला, छत्रपती संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, मल्हारराव होळकरांना करावा लागला, यशवंतराव होळकरांना देखील संघर्ष करावा लागला. परंतु आपण इतिहास वाचत नाही, आपण फक्त त्या काळामध्ये यशवंतराव होळकरांचा जर इतिहास आपण बघितला, वाघगावला यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. यशवंतराव होळकरांनी जे साम्राज्य या भारतामध्ये उभा केलं त्यांच्या ताकदीचा सुप्रिया आप्पा माने, परंतु बोर्डवर सगळ्या लागले कोळेकर, त्याच्यामुळं लोकांना कळाला नेमक्या आप्पाची पत्नी भानगड काय. ही आप्पा
संसदेचे नेते.